राज्यभरामध्ये एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्यावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप युती हमखास तुटण्याची चिन्ह दिसतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसे संकेत दिलेले आहेत। ते डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते आणि यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपच्या स्वबळावर लढण्याबाबतचे संकेत दिले। रवींद्र चव्हाण यांनी थेटपणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी फारकत घेऊन स्वतंत्रपणे लढू असं सांगितले नाहीये। जो कमळ चिन्हावर उभा राहील त्याला मतदान करा असं वक्तव्य त्यांनी केलेले आहे। त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा एकूणच सूर बरंच काही सांगून जाणारा होता। या वेळेला फक्त एवढीच विनंती आहे की जो कमळावरती उभा राहील, जो कमळ चिन्हावरती उभा राहील त्याला मतदान यासाठी करा की कारण एकमेव आहे की जे जे तुम्हाला अपेक्षित आहे, तुमचं हक्काचं घर हवं आहे तुम्हाला, तर त्यासाठी सुद्धा सहजपणे काही गोष्टी करता येऊ शकतील।